आता लखनौची घटना, एका मिलिटरी अधिकारी होता, त्याची तर दोनच मुलं होती बिचारे. दोन्ही मुलं, एक अमेरिकेला डॉक्टर होता आणि एक ऑस्ट्रेलियाला इंजिनियर होता. त्या बिचारे मिलिटरीवाल्या माणसाची पत्नी आजारी होती, ती वारली एक दिवशी. त्यांनी मुलाला फोन केला की बेटा, तुम्ही दोघं जर, तुमची आई आजारी होती तेव्हा तर तुम्ही आला नाही, आता तुम्ही एकदा येऊन जा आणि तुमच्या आईला भेटून जा, तुमची आई तुमची खूप आठवण काढते. ते दोन्ही मुलं म्हणतात, पप्पा आमच्या इतक्या मोठ्या नोकऱ्या आहे, आम्हाला इतका पगार आहे, आम्हाला तिकडे यायचं म्हणजे खूप पैसे खर्च होतात. तुम्हाला जर दवाखान्यात जायचं असेल तर मी तुम्हाला पैसे पाठवून देतो, तुम्ही दवाखान्यात जाऊन या, चांगल्या हॉस्पिटलला दाखवा. शेवटी असे करता करता एक दिवस ती माऊली मेली. ती माऊली ज्या दिवशी मेली ना, त्या माणसाला खूप रडू आलं. मग त्यांनी मुलांना फोन केला, बाळानो, अरे आता तरी तुम्ही या, कारण इतक्या दिवस तुम्ही, तुमची आई इतकी आजारी असताना तुम्ही आला नाही, तुम्हाला काय तिचे क्यू आले नाही. पण माझी आज हात जोडून विनंती आहे की तुमच्या आईच्या अंत्यविधीला तरी या. तर परदेशातून अंत्यविधीला पण येताना एकच लहानच मुलगा आला. मग त्याला वडील म्हटले, काय बाबा तू आला, दादा का नाही आला? तो म्हटला, दादा म्हटला आईच्या वेळेला तू जा, बाबांच्या वेळेला मी जाईल. म्हणजे आई वडिलांना वाटून घेणारी पिढी निर्माण झाली आजच्या जमान्यामध्ये आई वडिलांना. तो वडील म्हणतो, बेटा तुला जर त्रास झाला, पुन्हा तुझ्या भावाला मी त्रास होऊ देणार नाही. त्याचे वडील रडत रडत बाजूच्या खोलीत जातात, आईचं प्रेत बाजूला असतं. तो वडील आतल्या रूम मध्ये रडता, ओक्साबोक्शी रडायला लागतात, खूप रडतात. आणि रिटायर्ड मिलिटरी असल्यामुळे त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असते आणि मध्ये जाऊन धडाड पण स्वतःच्या डोक्याला पण गोळी मारून घेतात. ते पण जागेवर खलास होतात. आणि चिठ्ठीत लिहून झालेलं असतं, बाळा तुला तुला जास्त पुन्हा त्रास नको म्हणून एकाच वेळेला दोघांचा अंत्यविधी करून जा. म्हणजे बघितलं का तुम्ही काय म्हणतो, मुलं मुलं वंशाचा दिवा. काय वंशाचा दिवा? काही नाही. मी म्हणतो ना, अरे ज्या आई मुलांना, म्हणजे आई वडिलांना मुलगा मुलगी नाही ना, ते सगळ्यात सुखी आजचे काळ. त्यांनी काही काळजी करायची नाही. असे स्नेह मध्यरासारखे वृद्ध आश्रम, आमच्या आयरे सरांसारखे त्या आश्रमामध्ये तुम्ही नाव नोंदवा आणि तिथे या, तिथे राहा, काही गरज नाही. आणि अंत्यविधीची पण सोय झालेली आहे आजकाल. आजकाल सगळं मुंबईला झालेलं आहे. 25,000 रुपये भरायचे. 25,000 रुपये तुम्ही जिवंत असताना भरला की तुम्ही मेल्यानंतर ऑटोमॅटिक ती गाडी घरी येणार, तुमच्या घरी येऊन तुमचा अंत्यविधी करणार. त्या मशीन मध्ये सगळे तुमची राख करणार. कोणी पाहुण्याची गरज नाही, कोणी नातेवाईकाची गरज नाही, कोणी मुलांची गरज नाही, कोणी मुलीची गरज नाही. आणि आता तुम्ही माऊलांनी असं खंबीर होता आलं पाहिजे. कारण मी सांगतो, आता रडत बसण्याचे दिवस नाहीये, तर लढत बसण्याचे दिवस आहेत. अरे तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचं तारुण्य मुलाच्या संगोपनामध्ये घातलं आणि मुलांवर आशा ठेवतात, मुलांवर अशी ठेवतात की माझे मुलं मुली माझं म्हातारपणी करतील. हे सगळं सोडून द्या. हा भ्रम मनातला काढून टाका. कोणाकडून अपेक्षा करू नका, कारण हे आज अपेक्षा करण्यासारखं काहीच राहिलं नाहीये. अरे काय म्हणतो ना आपण, फक्त आई किती प्रेम करते ना, हे फक्त त्या मुलांना कळत नाही. हे फार अभागी आहे. मी एका गावातला किस्सा सांगतो. एक दहाव्याचा होतो, 10व्याचा प्रोग्राम होता आणि त्या बाईला एक वेडी मुलगी होती, त्या आईला फक्त. आणि मुलगा पुण्याला सर्व्हिसला होता. ज्यावेळेला ती आई वारली, तिचं 10वं होतं, त्या 10व्याचा किस्सा सांगतो, किती मार्मिक आहे. एक आई किती प्रेम करते आणि एका आईचं प्रेम किती असतं त्याचं उदाहरण सांगतो. ज्या दिवशी ते 10वं असतं, त्या 10व्याला ज्यावेळेला त्या आईच्या 10व्याला सगळं भात वगैरे शिजून ठेवला, त्या झाडाच्या खाली ठेवतात पिंडदान करायच्या वेळेला. तर ते सगळे पाहुणे रावणे सगळे जमलेले असतात. मुलगा जमतो, ती वेडी मुलगी असते, गावातल्या बाया पाहुणे असतात. ते सगळेजण म्हणतात, कावळा शिव, कावळा शिव, काक स्पर्श कर. पण तिथे तो काक स्पर्श होत नाही. सगळेजण म्हणतात. ते काक स्पर्श का होत नाही माहिती का तुम्हाला? त्या आईचा जीव ना त्या वेड्या मुलीमध्ये अडकला असेल. कारण ती वेडी मुलगी कशी राहील? कारण त्या वेड्या मुलीमध्ये त्या आईचा जीव अडकलाय, म्हणून तो काक स्पर्श होत नाहीये. म्हणून त्या मुलाला सांगतात, अरे तू तुझ्या आईला वचन दे की सांग की मी हक्काचा सांभाळ मी करेल, आई मी करेन, तू काक स्पर्श कर, तू एकदा शिव. तरी ती आई तो कावळा शिवत नाही. कावळे सगळे बसलेले असतात लांब, तो एक कावळा सुद्धा येत नाही. मग तो आपल्या सगळ्या बाया म्हणतात, त्या वेड्या पोरीला आणा म्हणे. ते वेड्या पोरीला, ती हसते ना वेड्यासारखी, तिला आणा, तिच्या हाताने करू द्या. तरी कावळा शिवत नाही भिंडीला. मग शेवटी त्या भावाला सांगतात की तू समोर जा आणि तुझ्या आईला वचन दे
तो आईच्या त्या दावाजवळ जातो आणि आईला वचन देतो, आई मी माझ्या मुलाची शपथ घेतो, मी हक्काला वाऱ्यावर सोडणार नाही, मी हक्काला एकटं सोडणार नाही. कारण मला माहितीये जोपर्यंत ती तुझ्याजवळ होती तू कुठं लग्नाला गेली नाही, कुठं कोठ्या कार्यक्रमाला गेली नाही, तिला सोडून कुठेच गेली नाही. तुझा सगळा जीव तिच्यात अडकलेला होता. तो आपल्या वेड्या बहिणीला जवळ घेतो, तिला आपल्या कमरेजवळ घेतो, तिच्या डोक्यावर हात फिरवतो, आई माझ्या मुलाची शपथ घेतो की मी हक्काला वाऱ्यावर सोडणार नाही, तू आता तरी स्पर्श कर. लगेच एक कावळा अशा उड्या मारत 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 येतात आणि त्या भाताला शिवतात. सगळे लोक टाळ्या वाजवतात. कावळा पिंडीला शिवला म्हणून नाही, अरे त्या आईचा जीव वेड्या मुलीमध्ये अडकला होता म्हणून. हे एक आईचं प्रेम असतं की आपल्या मुलीसाठी ती अरे जिवंतपणे जगली त्या वेड्या मुलीसाठी आणि मेल्यावर पण ती जगली त्या वेड्या मुलीसाठी. अरे ही आईचं प्रेम कोण देऊ शकेल. आपण म्हणून म्हणतो स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आणि मी सांगतो ना, ज्या मुलांनी आई वडिलांना सोडून राहिला ना, आयुष्यात त्यांना कधीच सुख लाभत नाही. आयुष्यभर ते परेशान राहतात. त्याने कितीही पैसा कमवू द्या. मी नेहमी सांगतो पैसा अडका हा माणसाला क्षणिक आहे. हा तुम्हाला इथेच समाधान देऊ शकतो, वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. आणि मी सांगतो ना, मला माहिती नाही, मी एवढा मोठा नाही, तर नक्की माझ्या आई वडिलांची पुण्याई मी त्यांची सेवा केली म्हणून आज मला एवढे चांगले दिवस देवाला दिले. म्हणून मी परत परत मला वाटतं की आपल्या माऊलींची सेवा मी करत राहावं, पंढरपूरच्या दिंडीतल्या लोकांना पाणी पाजत राहावं अशी मला एक बुद्धी येते. नाहीतर मी कोणासोबत मी वाढदिवस केला असता. पण तुम्हाला आज खोटं सांगतो, मी आज बायका पोरांसोबत बी औरंगाबादला गेलो नाही, तिथे सुद्धा वाढदिवस केला नाही. त्यांना मी सरळ सांगितलं की मी माझ्या माऊलींसोबत मी वृद्धाश्रमामध्येच वाढदिवस साजरा करणार आणि तरच माझा खरा वाढदिवस साजरा होईल. आणि मला आई वडिलांपेक्षा मी सांगतो ना, हे जे तुमचे आशीर्वाद आहे ना, हे लाख मोलाचे आहेत. याची किंमत पैशाने नाही करू शकत. म्हणून तुम्हाला माऊलींना मी काय बोललो, हो तुमचे आशीर्वाद द्यावं फक्त, हे पैशाने विकत मिळणार नाही. हे आशीर्वाद कोणाला असे मिळत नाही. हे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर शिरून त्या आईच्या पावलावर दोघं असावं लागतं. मी नेहमी सांगतो, आता तुम्ही ज्या माऊली इतक्या जण आले आहेत ना, तुम्ही स्वतःला कधीच त्रास करून घेऊ नका आणि वाईट वाटून बी घेऊ नका की आपण वृद्धाश्रमात आहे. मी तर म्हणतो ना, तुम्ही इतक्या समाधानी आणि इतक्या चांगल्या याच्यात आहेत की तुम्ही पुन्हा तुमचा मुलगा जरी घ्यायला जायला आला तरी तुम्ही घरी जायचं नाव काढू नका. कारण काहीच नाही, आजकाल काय झालंय, सगळ्यांना म्हाताऱ्यांचं ओझं झालेलं आहे, सगळ्यांना ओझं झालेलं आहे.